चर्चेत असणारे विषय आणि वादग्रस्त विषयावरती चित्रपट बनवणे हे चित्रपट सृष्टीतील अनेक निर्मात्यांनी यापूर्वी देखील चित्रपट बनवलेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या चर्चेत असलेला विषय भोंदूबाबा अशोक खरात यावरती देखील आता एक चित्रपट बनतोय आणि या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारण्याची ऑफर जी आहे ते दीपाली सय्यद अभिनेत्री यांना मिळाले। आपण त्यांच्याकडून जाऊया। दीपाली जी, काय सांगाल? भोंदूबाबा अशोक खरात यांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय आणि रुपाली चाकणकर यांची भूमिका आपल्याला साकारण्याची ऑफर, काय पहिली प्रतिक्रिया होती? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला ह्या भोंदूबाबा खराताबद्दल काहीच माहीत नव्हतं। म्हणजे मी तर 4 महिने बिग बॉसच्या घरात होते। बाहेर आल्यानंतर आता 15 दिवसच झालेत। आल्यानंतर एखाद्या फिल्मची ऑफर येते, ती आपण ऐकलं जातं, स्क्रिप्ट ऐकतो, मग त्याच्यानंतर मला कळलं की असं असं प्रकार ह्या ह्या 4 महिन्यात झालेला होता। आणि त्याच्यावर आत्ता कालच स्क्रिप्ट येऊन गेली, ते स्क्रिप्ट वाचतीये। रोलही मला त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळेल की मी माझा रोल कुठला करते। आणि खरं म्हणजे भोंदूबाबांबद्दल एवढंच सांगेन की एवढा भयानक सगळा बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर, त्यांचा बॅकग्राऊंड बघितल्यानंतर एवढी भयानक ती कहाणी आहे प्रत्येक गोष्टीची। एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादा रोल साकारतोय किंवा एखादा चित्रपट करतो, त्या चित्रपटाने आपण समाजाला काय देतोय, समाजाकडे काय पोचलं जात आहे। कारण समाजाला कळलं पाहिजे की आपली ही महाराष्ट्र जी नगरी आहे ही संतांची नगरी आहे। संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत चोखा मेळा, म्हणजे मोठमोठे संत होऊन गेलेले आहे। अशा संतांच्या नगरीमध्ये अशा प्रकारचे भोंदूबाबा येतात आणि त्या भोंदूबाबाच्या आपण आहारी जातोय आणि आहारी जाऊन आपण काय काय करतोय। मग आपण कितपत जायला पाहिजे? एक श्रद्धा आणि अंधश्रद्धा ज्यामध्ये एक बिटवीनमध्ये एक लाईन असते आणि ती लाईन आपण मेंटेन करायला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोचलं गेलं पाहिजे। म्हणून चित्रपट नगरी, चित्रपट जेव्हा बनतात ते त्यासाठीच बनतात की लोकांना या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि दिसल्या पाहिजेत। रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। महिला आयोगाच्या माध्यमातून त्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचल्या, त्यांची भूमिका साकारताय। नेमकी काय तयारी सुरू केलेली आहे भूमिका साकार? रुपाली चाकणकरांशी देखील संपर्क साधणार आहे? नाही नाही, मी अजून कोणाशी संपर्क साधलेला नाहीये आणि कोणाचा संपर्क साधायची गरज नसते आपल्याला। ॲक्च्युली स्क्रिप्ट आली आहे, मी आत्ताच वाचते आणि एक कलाकार म्हणून आपल्याला काम करताना आपण पहिल्यांदा तो त्याचं एक बघितलं गेलं पाहिजे की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ते स्क्रिप्टमध्ये काय आहे, ते त्या त्या चित्रपटात त्यांचा रोल काय लेवलचा आहे, त्यांनी काय केलं आहे हे आता रीडिंग करते मी। आणि आता हे 2 दिवस नाही झाले तर आता सध्या मला थोडेफार धमकी पण फोन यायला लागलेत। त्याच्यामुळे मी ऑलरेडी थोडंसं आता तुमच्या येण्याआधीच मला एक कॉल असा येऊन गेला, त्याच्यामुळे मी टेन्शनमध्ये होती की मी आता करू की नाही करू। की थोडे महिला नेत्या आहेत, त्यांचे फोन येत आहेत, मी नाव नाही घेणार, पण त्यांनी मला धमकी दिली आहे की माझं राजकीय सुद्धा करिअर उद्ध्वस्त होईल, त्यामुळे कुठेतरी थांबा। सो मी थांबा म्हटल्यानंतर मला ते कळेना झाले की आपण एक कलाकार आहोत आणि कलाकारांना कोणी थांबवू नाही शकत। कलाकाराला काम करण्याबाबतीत कोणी नाही थांबवू शकत। आणि मी ह्याच्या मागे बॅकग्राऊंड काय आहे, ह्याच्यामध्ये कोण कोण आहे हेही मला कल्पना नाही, पण ह्या स्क्रिप्टमध्ये बऱ्याच लोकांची नावंसुद्धा आहेत, मोठमोठ्या नेत्यांची सुद्धा नावं आहेत, प्रत्येकाची नावं आहेत। सो ते आता मी रीड करतेच आहे आणि रीड करण्यापूर्वीच मला फोन येत आहेत, त्यामुळे मी थोडं विचारात पडले। मी हा विषय आता ॲक्च्युली शिंदे साहेबांपर्यंत घेऊन जाणार आहे, कारण हे असं फोन येणं पण बरोबर नाही आहे। नक्कीच हा चित्रपटामध्ये राजकारण असेल, ड्रामा असेल, सस्पेन्स देखील असेल, नेमका ह्या तिन्ही संयुक्त याचा किती तडका मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, काय वाटतं या संदर्भात? पाहायला मिळणार म्हणजे पाहायला तर मिळणारच। ऑलरेडी काही एवढं सगळं असताना महाराष्ट्रभर हे पसरलं गेलेलं आहे आणि हे होताच कामा नये। प्रत्येक स्त्रियांना एक सिक्स सेन्स असतो की कोण चांगलं आणि कोण वाईट हे कळलं पाहिजे। आणि बाबांच्या नावाने, एक साधू संतांच्या नावाने कशी कित्येक लोक येतात, ते खरेच साधू आहेत का, हे खरंच करू शकतात का, आणि आपल्याला करताना काय पूजापाठ करतोय की आपण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन काय करतोय, हे करताना जे करून घेत आहेत हेही आपल्याला कळतं। मी एवढंच मला माहिती आहे की चांगलं वाईट प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, कितीही मोठे व्हा, कितीही लहान असू देत, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे ते प्रॉब्लेम्स असतात। प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण कोणातरी अशा ठिकाणी जातो की तो व्यक्ती आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल म्हणून।
पण असं काही नसतं की कोणीतरी आपलं आपलं भविष्य किंवा आपलं कर्म कोणाच्या दुसऱ्याच्या हातात नसतं. आपण जे करतो तेच तुम्हाला मिळतं आणि ते तसंच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने लोकांपर्यंत ही गोष्ट तरी जाईल की आपण काय केलं पाहिजे. आणि मला जेव्हा आता फोन आला त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मी आता हा पिक्चर करणार, कारण मी हा पिक्चर करणार. मगाशी आपण बोलताना म्हटला होता की ह्या चित्रपटामध्ये काम करू नये यासाठी आपल्याला धमकीचा फोन आलेला आहे. नेमकी धमकी देणारी महिला ही राजकारणाशी संबंधित आहे, कोणत्या पक्षाशी, या संदर्भात? ते म्हटलं तुम्हाला नेता म्हणून सरळ सरळ म्हटलंय, मग ते राजकारणात काम करणारेच असतील ना. कोणत्या पक्षातून? पक्षाचं नाव नाही घेणार मी, पक्षाचं मला नाव घ्यायचंच नाही आहे, पण हा नेत्याच आहेत आणि त्यांनी सरळ सरळ तो जो कॉल आलेला आहे. आणि ठीक आहे, मला तर उलट हे आवडतं, हे चॅलेंज घेणं माझं स्वभावच आहे ॲक्च्युली. आणि म्हणून मी चर्चेत असते आणि ते मी चॅलेंज स्वीकारते आणि मी चित्रपटात काम करणार. ज्या महिला नेत्याने तुम्हाला धमकी करून फोन करून धमकी दिली त्या तुमच्या पूर्वीच्या पक्षातील आहेत का, कसं काय सांगाल? कुठल्याही पक्षाचे असू देत, त्या कुठल्याही पूर्वीच्या असू दे नसल्याचे, पण कोणीतरी आहेत या नेत्या. आणि त्यांना मी सांगू इच्छिते की त्यांच्या बोलण्याने मी थांबणार नाही आहे. आणि त्यांनी मला कितीही धमकी दिली तरी माझ्यावर प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत. सो ते मी कुठे थांबत नसते आणि मी थांबणार पण नाही. आणि मी ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम म्हणा, हे पण म्हणा, आता मी जस्ट महामंडळावर विषयावर बोलले, त्याच्यावर सुद्धा त्रास झालेला आहे लोकांना. सो मला वाटतं हे लोकशाही आहे आणि मी कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला हक्क आहे, मी कुठल्याही विषयावर बोलू शकते आणि मी ते बोलते. त्याच्यामुळे मला हे नाही आहे. स्क्रिप्ट देखील आता हातामध्ये पडले, अभ्यास देखील सुरू. साधारणपणे ह्या चित्रपटाची शूटिंग कधी सुरू होईल आणि नेमकं शूटिंगचे लोकेशन काय असतील आणि मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट कधीपर्यंत पाहायला मिळेल? आज ट्रीजर लॉन्च झाला, त्याचा पिक्चरचं पोस्टर लॉन्च झालं त्याचं. तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला फोनवरच दाखवते. आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला रिलीज आहे. 2 ऑक्टोबरला रिलीज आहे आणि शूटिंग पुढच्या महिन्यात आहे पुण्यात. आता आपला तर रोल निश्चित झालेला आहे, मग अशोक खरात यांचा रोल कुठल्या कलाकाराकडे नेमकं? मी नाही सांगणार, तर काहीतरी सस्पेन्स राहू देत. तुम्ही सगळंच विचारून घेताय. अरे कलाकार, मीही अजून आज स्क्रिप्ट पूर्ण वाचेल, मला तो रोल बघायचा आहे, कितपत आहे, कशा पद्धतीने आहे आणि तो कसा प्रेझेंट होणार आहे. आणि ते बघून झाल्यानंतर मी हे करेन. पण प्रत्येक चांगलेच आहेत, जे पण कास्टिंग आहे ते खूप छान आहे आणि बघण्यासारखं असणार आहे, लोकांना मजा येणार आहे. कारण लोकांनी ऑलरेडी ह्या सब्जेक्टला डोक्यावर घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यातून लोकांनी शिकावं बस. महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हणून ह्या चित्रपटाचं नाव पुढे येत आहे. अमेरिकेतील देखील एप्स्टीन फाईल गाजली होती, त्यावरती देखील चित्रपट येईल किंवा यावा असं वाटतं आपल्याला? आता जो चित्रपट आपण आधी इकडे फोकस करूया, अमेरिकेत नंतर जाऊया. आता महाराष्ट्रातली एप्स्टीन फाईल रिलीज होते आणि त्याच्यावर चित्रपट येतोय, तर मला वाटतं आपण त्याच्यावर लक्ष घालूया आणि हा चित्रपट आधी कंप्लीट करूया. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र चित्रपट निर्माण मंडळाची निवडणूक देखील आता लवकरच आहेत. आपण देखील मागे निवडणुकीला उभा राहिला होता, एक स्वतंत्र पॅनल तयार केलं होतं. मात्र आता असं समजते की आपलं नावच वगळलेलं आहे. काय राजकीय पक्षांनी जशी SIR मोहीम सुरू केली, चित्रपट सृष्टीत देखील अशी SIR मोहीम सुरू झाली आहे का, ज्यातून आपलं नाव वगळलं गेलं? हां, नाही आता मला हे याच्याबद्दल पण शॉक्ड आहे, कारण मी हे बघितल्यानंतर, कारण 10 वर्षापूर्वी जेव्हा माझं पॅनल उभं केलं होतं, दादासाहेब फाळके MSK ट्रस्टची मी चेअरपर्सन आहे आणि आम्ही प्रॉपर पॅनल उभं केलं होतं, आम्ही इलेक्शन लढलो होतो. आणि त्याच्यानंतर ते गडबड घोटाळ्यानंतर 10 वर्ष इलेक्शन झालेलं नाही आहे आणि अचानक आता एकदम अचानक डिक्लेअर करतात आणि वेळही दिला नाही कोणाला की बघायला काय आहे काय नाही, काय सबमिट करायचं आहे. प्रत्येक आर्टिस्ट कुठे कुठे आहे, आर्टिस्ट थोडी तिथे तेव्हा अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्ट कोल्हापुरातच या, तिथेच फॉर्म भरा, तिथेच सगळ्या गोष्टी करा आणि तुम्ही 4-5 दिवस लोकांना देतात, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांची भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार आहेत. मात्र भूमिका साकारू नये यासाठी त्यांना धमकीचे फोन देखील आलेले आहेत आणि हाच विषय आता त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील घेऊन जाणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.